जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मोल कन्सेप्ट चॅप्टरचा आत्मा म्हणजेच स्टॉइकियोमेट्री हा टॉपिक कव्हर करणार आहोत. तर पहा, स्टॉइकियॉन म्हणजेच एलिमेंट आणि मेट्री म्हणजे मेजर करणे. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, स्टॉइकियोमेट्री मेजरमेंट करणार आहोत. कशाचं मेजरमेंट करणार आहोत, कशाचे कॅल्क्युलेशन्स करणार आहोत. तर पहा, स्टॉइकियोमेट्री मीन्स कॅल्क्युलेशन्स बेस्ड ऑन द क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन द रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स. क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिपचा अर्थ काय होतो की एका रिॲक्टंट पासून किती प्रोडक्ट बनलेले आहेत. समजा 1 मोल पासून 2 मोल बनलेले आहेत, तर मग दोन मोल पासून किती बनले असते, 4 मोल बनले असते. हे जे क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप आहे ना, यालाच आपण म्हणतो स्टॉइकियोमेट्री. मग क्वेश्चन कसे दिलेले जातील, तुम्हाला एखाद्या रिॲक्टंट विषयी किंवा प्रोडक्ट विषयी व्हॅल्यू दिलेली असेल, ती ग्राम मध्ये दिलेली असू शकते किंवा लिटर मध्ये किंवा मिलीलिटर मध्ये दिलेली असू शकते. आणि दुसऱ्या एखाद्या रिॲक्टंट किंवा प्रोडक्टची तुम्हाला किती व्हॅल्यू येईल, त्याचा अमाऊंट किती येईल ग्राम मध्ये किंवा लिटर मध्ये, हे विचारलं जाऊ शकतं. तर मग हे जे स्टॉइकियोमेट्रिक कॅल्क्युलेशन्स आहेत, हे कसे अप्लाय करायचे त्याच्या स्टेप्स पाहूयात आपण. सर्वात आधी सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे बॅलेन्स्ड केमिकल इक्वेशन लिहिता आलं पाहिजे. क्वेश्चन रीड करून त्याच्यामध्ये कोण रिॲक्टंट आहे किंवा त्याची काय रिॲक्शन दिलेली आहे, ही रिॲक्शन लिहायची आणि त्या रिॲक्शनला बॅलेन्स करायचं. खूपच सोपा क्वेश्चन होईल जर क्वेश्चन मध्ये रिॲक्शन ऑलरेडी दिलेली असेल. तर हा नशिबाचा भाग झाला की क्वेश्चन मध्ये रिॲक्शन दिली आहे की नाही दिली आहे. मोस्टली जर डिफिकल्ट रिॲक्शन असेल तर क्वेश्चन मध्ये दिलेली असते, आणि जर क्वेश्चन मध्ये रिॲक्शन दिली नाहीये याचा अर्थ हे तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे की तुम्हाला ती रिॲक्शन माहीत पाहिजे. आणि याच्या आधी ऑलरेडी जर रिॲक्शन आपल्याला माहीत नसेल, क्वेश्चन वरून कळत नसेल, तर पीओएसी अप्लाय लावून तो क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. तर सर्वात पहिली स्टेप काय, बॅलेन्स्ड केमिकल इक्वेशन लिहायचं. बॅलेन्स करणं फार गरजेचं आहे इक्वेशनला. त्यानंतर काय करायचं, राईट द मोलार रेशो बिटवीन गिवन अँड रिक्वायर्ड सबस्टन्स. आता इथे पहा, मुद्दाम मी हे वर्ड्स यूज केलेले आहेत, गिवन अँड रिक्वायर्ड. कारण तुमच्या केमिकल रिॲक्शन मध्ये समजा ए प्लस बी पासून सी आणि डी बनतो आहे, तर आपल्याला 2 रिॲक्टंट 2 प्रोडक्ट आहे, पण समजा त्यांनी ए ची इन्फॉर्मेशन दिली आहे आणि सी किती बनणार आहे हे विचारलंय, तर आपल्याला या क्वेश्चन मध्ये घेणं देणं फक्त ए आणि सी चीच आहे. बी आणि डी शी आपल्याला काहीच करायचं नाही. बॅलेन्स करताना पूर्ण इक्वेशनला बॅलेन्स करायचं आहे. पण जेव्हा तुम्ही मोलार रेशो पाहाल, मोलार रेशो म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल समजा इथे ए आहे, बी आहे आणि इथे 2C प्लस डी आहे, तर याच्या 1 मोल पासून याचे 2 मोल बनले आहेत. कुठून कळालं आपल्याला, त्यांच्या स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट वरून कळालं. स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट म्हणजे काय, इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, इथे 2 आहे आणि इथे 1 आहे. तर या स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट वरून आपल्याला कळतंय की ए 1 मोल ए पासून 2 मोल सी बनला होता. तर गिवन एक स्पीसीज असेल आणि एक रिक्वायर्ड स्पीसीज असेल, त्यांचाच मोलार रेशो पाहायचा, सर्व रिॲक्टंट किंवा सर्व प्रोडक्टचा पाहायची गरज नाही. नेक्स्ट पॉइंट काय सांगतो पहा, कन्वर्ट गिवन पॅरामीटर्स टू मोल्स. गिवन पॅरामीटर्स म्हणजे काय, समजा त्या रिॲक्टंटची जी इन्फॉर्मेशन ती त्यांनी ग्राम मध्ये दिली असेल, लिटर मध्ये दिली असेल किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स वगैरे दिले असतील, जनरली ग्राम किंवा लिटरच असणार आहे, तर त्याला तुम्ही मोल्स मध्ये कन्वर्ट करा अँड यूज युनिटरी मेथड टू कॅल्क्युलेट रिक्वायर्ड मोल्स ऑफ रिस्पेक्टिव्ह सबस्टन्स. युनिटरी मेथड म्हणजे आपण त्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन सुद्धा म्हणू शकतो. पुढे काय करायचंय, जे काही कॅल्क्युलेटेड मोल्स आले असतील त्याची व्हॅल्यू जी आहे ती मास मध्ये, व्हॉल्यूम मध्ये किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स मध्ये जशी क्वेश्चनची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार आपण रिप्रेझेंट करायची आहे. म्हणजे काय केलं, पहिलं बॅलन्स इक्वेशन लिहिलं, दुसरं गिवन आणि रिक्वायर्ड सबस्टन्सचा मोलार रेशो पाहिला की स्टॉइकियोमेट्री काय सांगते, एका मोल पासून किती मोल बनतात. त्यानंतर जे काही पॅरामीटर्स दिले असतील त्याला मोल्स मध्ये कन्वर्ट करायचे, आणि ज्याच्यासाठी विचारलं असेल क्वेश्चन मध्ये त्याचे पॅरामीटर्स किंवा त्याचे मोल्स काढायचे युजिंग युनिटरी मेथड. कॅल्क्युलेट द रिक्वायर्ड मोल्स ऑफ रिस्पेक्टिव्ह सबस्टन्स. म्हणजे आलेले मोल्स असतील त्याला आपण कन्वर्ट करायचं ग्राम मध्ये किंवा लिटर मध्ये. तर हे सिंपल 4 स्टेप्स आहेत. आता स्टॉइकियोमेट्री अप्लाय करताना नेमकी ती रिॲक्शन मध्ये कशी अप्लाय करायची हे आपण एका एक्झाम्पलने पाहूया. समजा आपल्याकडे एक्झाम्पल आहे कंबशन ऑफ मिथेन. आपण एक शॉर्ट अपलोड केला होता, युट्यूब शॉर्ट, त्याच्यामध्ये कंबशन रिॲक्शनला कसं बॅलन्स करायचं हे मी शिकवलं होतं. तर मिथेनची कंबशन रिॲक्शन आहे. कंबशन म्हणजे काय, CH4 मिथेन गॅशियस असेल, कंबशन म्हणजे ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होते आणि त्यापासून काय बनेल, CO2 आणि H2O बनेल.
आता हिला बॅलन्स करायचं असेल तर इकडे नंबर ऑफ कार्बन 1 आहे, तर इथे कार्बन डायऑक्साईड सुद्धा एकच असला पाहिजे. सो मी इथे याचा स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट 1 आहे, लिहायची गरज नसते पण आता लिहितोय. तसंच जर तुम्ही पाहायला गेलं तर इथे हायड्रोजन 4 आहेत, तर इकडे वॉटर मॉलिक्यूल किती पाहिजेत, त्याच्या हाफ पाहिजेत, म्हणजे इथे वॉटर मॉलिक्युल्स येतील 2. आता ऑक्सिजन पहा किती आहेत, इथे ऑक्सिजन झाले 2, इथे पण ऑक्सिजन झाले 2, 2 + 2 आपल्याकडे टोटल ऑक्सिजन आहेत 4, म्हणजे इथे सुद्धा आपल्याकडे 4 ऑक्सिजन आहेत, म्हणजे इथे 2 ने मल्टिप्लाय केल्यावरती ऑक्सिजन 4 येतील. तर आता कंबशन ऑफ मिथेन ही रिॲक्शन बॅलन्स झालेली आहे. आता याचे स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट्स काय सांगतात, स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट्स काय आलेले आहेत हे पाहूयात. मिथेनचा जो स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट आहे तो 1 आलाय, काहीच नाही आहे ना तिथे, म्हणजे 1 आलाय. ऑक्सिजनचा स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट किती आलेला आहे, 2 आलाय. तसंच कार्बन डायऑक्साईडचा कोएफिशियंट किती आलेला आहे, 1. आणि वॉटर मॉलिक्युल्सचे जे कोएफिशियंट आहेत ते किती आलेत, 2 आलेले आहेत. तर स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट आता पहा, हे आपण शिकतोय म्हणून एवढ्या डिटेलमध्ये लिहितोय. जेव्हा तुम्ही बॅलन्स कराल तेव्हा तुम्हाला सरळ सरळ दिसणार आहे की याचा 1 आहे, याचे 2 आहेत, याचा 1 आणि याचे 2 आहेत, बरोबर. आता एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय, यासाठी आपण काय करतोय, सर्व रिॲक्टंट आणि सर्व प्रोडक्ट्स विषयी बोलतोय. क्वेश्चन मध्ये कोणता तरी एकच रिॲक्टंट आणि एकच प्रोडक्ट याच्याशीच आपल्याला रिलेशन असणार आहे, त्यासाठीच आपल्याला स्टॉइकियोमेट्री अप्लाय करावी लागणार आहे. आता स्टॉइकियोमेट्री अप्लाय करत असताना काय करूयात आपण, स्टॉइकियोमेट्री अप्लाय करूयात मोल्स मध्ये. स्टॉइकियोमेट्री अप्लाय करूयात आपण कशामध्ये, मोल्स मध्ये. तर जेवढे स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट आलेले आहेत तेवढेच त्यांचे मोल्स आहेत. याचा स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट 1 आहे, म्हणजे आपण 1 मोल मिथेन बोलतोय. याचा स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट 2 आला, म्हणजे आपण 2 मोल ऑक्सिजन म्हणतोय. याचाच अर्थ काय की 1 मोल ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होण्यासाठी 2 मोल ऑक्सिजन लागतात. 1 मोल मिथेन सोबत रिॲक्ट होण्यासाठी 2 मोल ऑक्सिजन लागतात. तर मी इथे तेच लिहितो, काय म्हणणं यांचं, 1 मोल मिथेन जो आहे, 1 मोल ऑफ मिथेन म्हणजे CH4 रिॲक्ट होतोय कोणासोबत, 2 मोल्स ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट होतोय. आता यांची रिॲक्शन झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड किती मोल बनतोय, 1 मोल. आणि वॉटर किती बनले आहेत, 2 मोल. सो 1 मोल ऑफ मिथेन reacts with 2 moles of oxygen to form 1 mole of carbon dioxide and 2 moles of water. याला म्हणतात स्टॉइकियोमेट्री अप्लाय करणे. पहा किती सोपं होतं, रिॲक्शन होती तिला बॅलन्स केलं. कंबशन रिॲक्शनला कशी बॅलन्स करायची याच्याविषयी आपण युट्यूब शॉर्टमध्ये शिकवलं होतं, ते तुम्ही पाहू शकता जाऊन. मग आपण जेवढे स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट आले त्यानुसार लिहिलं की याच्या एका मोल पासून याचे 1 मोल ऑफ CO2 बनतोय. म्हणजे तुम्ही इथे सरळ सरळ म्हणू शकता, समजा तुम्हाला क्वेश्चन मध्ये मिथेनची इन्फॉर्मेशन दिली आणि CO2 काढायचंय, तर या दोघांमध्येच मोलार रेशो काढायचा. काय आला मोलार रेशो, याच्या 1 मोल पासून याचे किती मोल्स बनतात, 1 मोल. समजा तुम्हाला वॉटर विचारलं असतं तर याच्या 1 मोल पासून वॉटर किती बनतोय, 2 मोल्स. आता हीच स्टॉइकियोमेट्री काय आपण वेगळ्या पद्धतीने यूज करू शकतो आपण तिला वेगळ्या पद्धतीने. आपण स्टॉइकियोमेट्री अप्लाय करू शकतो इन टर्म्स ऑफ, स्टॉइकियोमेट्री कॅन बी अप्लाइड इन टर्म्स ऑफ मास. आता पहा, 1 मोल आहे मिथेनचा, 1 मोल म्हणजेच 16 ग्राम ऑफ मिथेन आहे. कार्बनचं मास 12 असतं, एका हायड्रोजनचं किती असतं, 1. 4 हायड्रोजनचे 4 झालं, 12 + 4 किती होतील, 16 होतील. सो 1 मोल ऑफ मिथेन म्हणजे 16 ग्राम ऑफ मिथेन रिॲक्ट करतोय 2 मोल्स ऑफ ऑक्सिजन बरोबर, 2 मोल्स ऑफ ऑक्सिजन. मग आता ऑक्सिजनला आपण काय करूयात, मास मध्ये कन्वर्ट करूयात. त्याचे आपल्याकडे किती मोल्स आहेत, 2 मोल्स आहेत ना. 2 मोल्स इंटू ऑक्सिजनच्या एका मोलचं मास किती असतं, 32. सो किती ग्राम झालं, 64 ग्राम झालं. सो 1 मोल ऑफ मिथेन रिॲक्ट्स विथ 2 मोल्स ऑफ ऑक्सिजन. याला जर मास मध्ये मला सांगायचं असेल तर मी काय म्हणेन, 16 ग्राम ऑफ मिथेन रिॲक्ट्स विथ 64 ग्राम ऑफ ऑक्सिजन. 64 कसं आलं, एका मॉलिक्युलचा मास 32 आहे ऑक्सिजनच्या, तर इथे 2 मोल्स आहेत ना, तर 2 मोल्सचं मास किती येईल, एका मोलचं मास 32, तर 2 मोल्सचं मास झालं 64. आता याच्यापासून किती कार्बन डायऑक्साईड बनणार आहे, तर पहा, 1 मोल कार्बन डायऑक्साईड, कार्बन 12, एका ऑक्सिजनचं मास 16 म्हणजे 2 ऑक्सिजनचं झालं 32. 32 + 12 किती होईल,
44 ग्राम ऑफ कार्बन डायऑक्साईड बनतोय आणि वॉटर मॉलिक्यूल एका मोलचं मास 18 असतं, इथे 2 मोल्स बनतायत म्हणजे 36 ग्राम बनतायत. तर मास मध्ये जर मला स्टॉइकिओमेट्री अप्लाय करायची असती तर मी मोल्स बघूनच त्याचे मास घेतले असते. 16 gram of methane reacts with 64 gram of oxygen to form 44 gram of carbon dioxide and 36 gram of water. सेम स्टॉइकिओमेट्री आपण अप्लाय करू शकतो इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम ऑल्सो. सो स्टॉइकिओमेट्री इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम पहा कशी अप्लाय करायची. एक मोल ऑफ मिथेन गॅस आहे, मिथेन गॅस आहे, एक मोल म्हणजे एसटीपी स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर वरती किती असतो 22.4 लिटर असतो, किंवा या लिटरला मी डीएम क्यूब सुद्धा म्हणू शकतो, दोन्ही युनिट सेम आहेत, डेसिमीटर क्यूब. 1 मोल ऑफ मिथेन म्हणजे 22.4 लिटर ऑफ मिथेन रिॲक्ट करतोय कोणासोबत 2 मोल्स ऑफ ऑक्सिजन, म्हणजेच त्याला मोल्स त्याला जर आपण व्हॉल्यूम मध्ये कन्वर्ट केलं तर 1 मोल म्हणजे 22.4 लिटर, तर 2 मोल्स म्हणजे किती झाले 44.8 लिटर ऑक्सिजन बरोबर तो रिॲक्शन करणार आहे. कार्बन डायऑक्साईड किती बनवणार आहे 1 मोल म्हणजे 22.4 लिटर आणि पुन्हा वॉटर किती लिटर बनेल 2 into 22.4 म्हणजे 44.8 लिटर वॉटर त्यापासून बनणार आहे. सेम म्हणजे तुम्ही मोल्स मध्ये, मास मध्ये, व्हॉल्यूम मध्ये स्टॉइकिओमेट्री अप्लाय करू शकता. बट आपण नेहमीच स्टॉइकिओमेट्री जी अप्लाय करणार आहोत ती मोल्स मध्ये अप्लाय करणार आहोत, मोल्स मध्ये अप्लाय करणार आहोत, लक्षात ठेवा. म्हणजे केमिकल रिॲक्शन लिहायची, तिला बॅलन्स करायची, स्टॉइकिओमेट्रिक कोएफिशियंट पाहायचे आणि त्यावरून ठरवायचं किती मोल्स सोबत किती मोल्स रिॲक्ट करतायत आणि किती मोल्स बनतायत. तर हे एक एक्झाम्पल झालं की स्टॉइकिओमेट्री आपण कशी अप्लाय करायची आहे. याचाच अर्थ आपण काय पाहिलं, आपण पाहिलं फर्स्ट स्टेप राईट द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन पाहिलं, मोलार रेशो कसा लिहायचा आहे म्हणजे स्टॉइकिओमेट्री कशी अप्लाय करायची ते पाहिलं. आता जर गिवन पॅरामीटर्स तुम्हाला ग्राम मध्ये किंवा लिटर मध्ये असतील, ग्राम मध्ये किंवा लिटर मध्ये असतील, मिलीलिटर मध्ये असतील, तर आपल्याला काय करायचं आहे त्यांना मोल्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता बघा मोल्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही कोणते फॉर्म्युलाज यूज करणार आहात. जेव्हा तुम्हाला कन्वर्जन मोल्स मध्ये करायचं असेल तेव्हा फॉर्म्युलेज यूज जे होणार आहेत ते असतील अशा प्रकारे. नंबर ऑफ मोल्स जे आहेत ते काय असतात गिवन मास अपॉन मोलार मास. मग जर समजा तुम्हाला गिवन मास दिलेला असेल आणि तुम्हाला जर मोलार मास माहित असेल तर याचाच अर्थ तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकता नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करू शकता. तसंच जर व्हॉल्यूम मध्ये दिलेलं असेल तर व्हॉल्यूम इन लिटर डिवाइड बाय 22.4 लिटर करू शकता. याला जर आपल्याला मिलीलिटर मध्ये घ्यायचं असेल तर व्हॉल्यूम इन मिलीलिटर 22.4 लिटरचं काय होऊन जाईल 22400 मिलीलिटर होऊन जाईल. लक्षात ठेवा लिटर आणि डीएम क्यूब म्हणजे सेम युनिट्स आहेत, तसेच मिलीलिटर आणि सीएम क्यूब सेम युनिट्स आहेत. आणि जर समजा तुम्हाला नंबर ऑफ पार्टिकल्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स वगैरे दिले असतील तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिवाइड बाय ॲव्होगाड्रो नंबर करू शकतो. म्हणजे ही जी स्टेप होती आपली कन्वर्ट द गिवन पॅरामीटर्स टू मोल्स, कशा पद्धतीने कन्वर्ट करू शकतो हे फॉर्म्युलेज यूज करून आपण त्यांना कन्वर्ट करू शकतो. हा झाला थर्ड पॉइंट. नंतर काय करायला सांगतात ते युनिटरी मेथड अप्लाय करायला सांगतात, ज्याच्याविषयी आपल्याला विचारलंय क्वेश्चन मध्ये त्याचे मोल्स काढा. कसे काढा युनिटरी मेथड लावून काढा. पुन्हा काय म्हणतात ते झाल्यानंतर कन्वर्ट दिस कॅल्क्युलेटेड मोल्स इनटू रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ मास. आता मोल्स आल्यानंतर ज्याच्याविषयी विचारलंय त्याचे मोल्स आल्यानंतर पुन्हा त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचंय ग्राम किंवा लिटर मध्ये. तर कसं कन्वर्ट करणार पहा. समजा तुम्हाला मास काढायचा असेल तर तुम्ही काय करणार नंबर ऑफ मोल्स इंटू मोलार मास. व्हॉल्यूम काढायचं असेल समजा तर काय करणार तुम्ही नंबर ऑफ मोल्स इंटू 22.4. तर हे फॉर्म्युलेस तुम्हाला यूज करावे लागणार आहेत. ऑब्विसली आपण जेव्हा मोल कन्सेप्ट चॅप्टर शिकत असतो हे फॉर्म्युले आपण आधीच कव्हर केलेले असतात. आता आपण क्वेश्चन मध्ये ऍक्च्युअल मध्ये स्टॉइकिओमेट्री अप्लाय करून पाहूयात. पहा क्वेश्चन काय सांगतोय इफ 9.85 ग्राम ऑफ बेरियम कार्बोनेट इज हीटेड, बेरियम कार्बोनेटला हीट केलंय, द व्हॉल्यूम ऑफ CO2 रिलीज्ड ॲट STP स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर किती असेल. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. सर्वात प्रथम स्टेप 1 काय आपली बॅलन्स्ड इक्वेशन लिहिणे, ही आपली सर्वात पहिली स्टेप आहे. ते काय येणार आहे या क्वेश्चन साठी बेरियम कार्बोनेट आहे, त्याला आपण हीट करतोय
तर त्याचं डिकम्पोजिशन होईल आणि त्यापासून बनतो बेरियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. जसं आपण कॅल्शियम कार्बोनेटला हीट केल्यानंतर त्यापासून कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड बनतो, तसंच बेरियम कार्बोनेट, कॅल्शियम आणि बेरियम एकाच ग्रुपचे आहेत, ग्रुप 2 चे आहेत ना, त्यांचं डिकम्पोजिशन होतं, ऑक्साईड बनेल आणि CO2 बनेल. आता लक्षात घ्या, बॅलन्स आहे का इक्वेशन पहा, इथे एक बेरियम, इथे पण एक बेरियम, इथे एक कार्बन, इथे पण एक कार्बन, इथे 3 ऑक्सिजन, इथे 2 + 1 3 ऑक्सिजन झालेले. इक्वेशन ऑलरेडी बॅलन्स्ड आहे. आता आपल्याला दिलंय कशाविषयी, बेरियम कार्बोनेटचं मास दिलंय, हा गिवन स्पीसीज आहे आणि व्हॉल्यूम ऑफ CO2 विचारलंय. म्हणजे या क्वेश्चन मध्ये मोलार रेशो बेरियम कार्बोनेट आणि CO2. स्टेप 1 आपण केली, राईट द बॅलन्स इक्वेशन, स्टेप 1 झालेली आहे. आता स्टॉइकिओमेट्रीने मोलार रेशो काय सांगतोय, सो अकॉर्डिंग टू स्टॉइकिओमेट्रिक कॅल्क्युलेशन्स, अकॉर्डिंग टू स्टॉइकिओमेट्री बेरियम कार्बोनेटचा कोएफिशियंट 1 आहे, म्हणजे त्याचे 1 मोल जेव्हा डिकम्पोज होत आहेत तेव्हा त्याच्यापासून CO2 पण किती बनतोय, 1 मोल, कारण दोघांचे कोएफिशियंट पहा ना सेम आहेत, 1 आणि 1 आहे. याला म्हणतात मोलार रेशो लिहिणे. गिवन सबस्टन्स आणि रिक्वायर्ड सबस्टन्स यांचा मोलार रेशो आपण लिहिला. आता गिवन व्हॅल्यू कोणाची दिलेली आहे आपल्याला, गिवन काय आहे पहा, गिवन आहे बेरियम कार्बोनेटचं मास 9.85 ग्राम, हे गिवन आहे. आणि जर 9.85 ग्राम बेरियम कार्बोनेट आपण घेतलेलं असेल तर त्यापासून CO2 किती बनेल, हा क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे. इथे आपला थर्ड जी स्टेप होते ती अप्लाय होणार आहे. मोलार रेशो आपण अप्लाय केला, 1 मोल पासून 1 मोल बनतोय. थर्ड स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय, जे गिवन सबस्टन्स आहे ते त्याचे पॅरामीटर्स आहे, इथे पहा ग्राम मध्ये दिले, त्याला मोल्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आता आपण काय करूयात, यांना कन्वर्ट करूयात. हे जे 9.85 ग्राम आहे ना त्याला मोल्स मध्ये कन्वर्ट करूयात. काय फॉर्म्युला आहे मोल्सचा, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन मास अपॉन मोलार मास. आता सांगा गिवन मास काय आहे, 9.85 आहे आणि बेरियम कार्बोनेटचं मोलार मास किती असेल, तर यासाठी आपल्याला बेरियमचं ॲटॉमिक मास, कार्बनचं ॲटॉमिक मास, ऑक्सिजनचे ॲटॉमिक मास ऍड करावं लागेल आणि त्याचं मोलार मास घ्यावं लागेल. जनरली जेव्हा क्वेश्चन विचारला जातो तेव्हा ॲटॉमिक मासेस क्वेश्चन मध्ये गिवन असतात, पण आपल्याला माहित असणंही आवश्यक आहे. तर बेरियम कार्बोनेटचं जे मोलार मास आहे ना ते असणार आहे 197. आता याला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर बघा 197 इंटू 5 एक्झॅक्टली 985 वगैरे ही व्हॅल्यू येते, म्हणजे 5 टाइम्स येते बरोबर त्याच्या. तर याला कॅल्क्युलेट केल्यावरती येतील 0.05 मोल्स ऑफ बेरियम कार्बोनेट. याला कॅल्क्युलेट केल्यावरती आपण काय केलं, मोल्स काढले, जो गिवन सबस्टन्स होता बेरियम कार्बोनेट त्याचं मास दिलं होतं, मग हा फॉर्म्युला यूज केला आणि आपण त्याचे मोल्स कॅल्क्युलेट केले. आता मला सांगा बेरियम कार्बोनेटच्या 1 मोल पासून 1 मोल कार्बन डायऑक्साईड बनतोय, तर 9.85 ग्राम बेरियम कार्बोनेट म्हणजे 0.05 मोल ऑफ बेरियम कार्बोनेट, यापासून कार्बन डायऑक्साईड किती बनेल, 1:1 रेशो आहे ना, जेवढे याचे मोल्स आहेत तेवढेच त्याचे बनतायत. मग जर बेरियम कार्बोनेटचे 0.05 मोल्स आहेत तर कार्बन डायऑक्साईडचे सुद्धा किती मोल्स असतील, 0.05च असतील. यालाच आपण काय करणार आहोत, आता स्टॉइकिओमेट्रीच्या पद्धतीने लिहिणार आहोत. म्हणजे वेगळं काही करणार नाही, प्रत्येक क्वेश्चन मध्ये अप्लाय करता यावं म्हणून काहीतरी आपण कॉमन ठेवतो की हे प्रत्येक वेळेस लिहायचं. सो अकॉर्डिंग टू स्टॉइकिओमेट्री, SC म्हणजे स्टॉइकिओमेट्री, काय म्हणणं स्टॉइकिओमेट्रीचं, 1 मोल ऑफ बेरियम कार्बोनेट गिव्स फॉर्म्स 1 मोल ऑफ CO2. मग जर इथे आपल्याला 0.05 मोल ऑफ बेरियम कार्बोनेट आहे तर त्यापासून कार्बन डायऑक्साईड किती बनेल. आता पहा इथे युनिटरी मेथड मी तुम्हाला शिकवतो कशी अप्लाय करायची. समजा हे x बनणार आहे, आपल्याला माहित नाही, आता सोपे कॅल्क्युलेशन आहेत ना, 1 पासून 1 बनतंय तर 0.05 पासून 0.05च बनेल. पण युनिटरी मेथड कशी अप्लाय करायची, क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे आपण पाहूया. तर काय करायचं आपल्याला, इथे 1 इंटू एक्स होईल, त्यानंतर 1 इंटू 0.05 होईल. म्हणजे हे जेव्हा तुम्ही सेटअप कराल तेव्हा दोघांमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाकायचं. काय येईल क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर पहा, 1 इंटू एक्स या दोघांचं मल्टिप्लाय केलं, पुन्हा 1 इंटू 0.05, 1 इंटू 0.05. सो एक्स इक्वल्स टू किती येतील, 0.05 अपॉन 1 येतील, पहा तेवढेच मोल्स आले. आता वेगळ्या काही व्हॅल्यूज असत्या
तर कॅल्क्युलेट करावं लागलं असतं. इथे स्टॉइकिओमेट्री सोपी आली, 1 मोल पासून 1 मोल तो 0.05 पासून 0.05 मोल्स बनले. सो आता क्वेश्चन मध्ये पहा त्यांनी काय विचारलं होतं, व्हॉल्यूम ऑफ CO2 काय असेल हे विचारलं ना. ही 4th स्टेप आहे. हे जे काही आपल्याला इथे मिळाले मोल्स रिक्वायर्ड सबस्टन्सचे, या केसमध्ये CO2 चे, त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं, आता लिटरमध्ये कन्वर्ट करायचं. मग व्हॉल्यूम ऑफ CO2 फॉर्म कसे कॅल्क्युलेट करणार आपण, काय फॉर्म्युला होता पहा इथे रफ मध्ये मी फॉर्म्युला लिहितो. नंबर ऑफ मोल्स व्हॉल्यूम इन लिटर डिवाइड बाय 22.4. मग जर तुम्हाला व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं असेल तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल ना, बरोबर. म्हणजेच काय होईल, नंबर ऑफ मोल्स इंटू 22.4. नंबर ऑफ मोल्स किती आले, 0.05 इंटू 22.4 येतील. याला जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर आपल्याला त्याचा आन्सर मिळेल. मल्टिप्लाय केल्यावरती आन्सर काय मिळेल, 1.12 लिटर मिळेल. तर हा कोणता ऑप्शन आहे पहा, हा येणार आहे ऑप्शन नंबर 2. काय केलं आपण, बॅलन्स इक्वेशन लिहिली, स्टॉइकिओमेट्री अप्लाय केली गिवन आणि रिक्वायर्ड सबस्टन्सला. त्यानंतर गिवन सबस्टन्सचे जे काही पॅरामीटर होते त्याला मोल्समध्ये कन्वर्ट होतं, आणि मग मोलार रेशो अप्लाय केला, युनिटरी मेथड अप्लाय केली आणि रिक्वायर्ड सबस्टन्सचे मोल काढले. मग रिक्वायर्ड सबस्टन्सच्या मोलला लास्ट स्टेपमध्ये काय केलं, लिटरमध्ये पाहिजे होतं तर लिटरमध्ये कन्वर्ट केलं आणि आपल्याला आन्सर मिळालं. एवढं साधं सरळ सोपं 4 स्टेप्समध्ये सॉल्व्ह होणारे हे क्वेश्चन्स असतात. आता आपण स्टॉइकिओमेट्री विषयी बोलतोय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्टॉइकिओमेट्रीचं पुढचं वर्जन, म्हणजे त्याच्यामध्ये आपण लिमिटिंग रिएजंट कसे यूज करायचे, लिमिटिंग रिएजंट कसं शोधायचं, हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. आणखीन एक क्वेश्चन पाहूयात आपण. पहा क्वेश्चन काय, हाऊ मेनी लिटर्स ऑफ ऑक्सिजन ॲट STP आर रिक्वायर्ड फॉर कंप्लीट कंबशन ऑफ 39 grams ऑफ लिक्विड बेन्झिन. लिक्विड बेन्झिनचं कंबशन करायला सांगतात. तर जो बेन्झिन असतो आपला C6H6 हा बेन्झिन आहे, याचं कंबशन करतोय म्हणजे ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन आहे, आणि कंबशन मध्ये बनणार काय, CO2 आणि H2. कसं शिकवलं बॅलन्स करायला, जेवढे इथे कार्बन असतील तेवढेच इथे कार्बन डायऑक्साईड, म्हणजे इथे किती येतील 6, कारण 6 कार्बन आहे. जेवढे इथे हायड्रोजन असतील त्याच्या हाफ वॉटर मॉलिक्यूल म्हणजे किती येतील, 3 येतील. आता ऑक्सिजन पहा किती झाले, इथे ऑक्सिजन आहे 6 इंटू 2 12, आणि इथे ऑक्सिजन आहे +3, म्हणजे 12 + 3 किती झाले 15. आता मला जर इथे 15 ऑक्सिजन पाहिजे असेल तर मी काय करणार, 15/2 करणार ना, 15/2 करणार, 2 कॅन्सल होतील, मग 15 ऑक्सिजन राहतील. सो इथे बॅलन्स केल्यानंतर मला मिळणार आहे 15/2. आता स्टॉइकिओमेट्री काय सांगते, स्टॉइकिओमेट्री सांगते आहे पहा, कोणाविषयी विचारलंय, कोणाची इन्फॉर्मेशन दिली आहे ते क्वेश्चन मध्ये शोधा आधी. हाऊ मेनी लिटर्स ऑफ ऑक्सिजन, सो आपल्याला ऑक्सिजनशी घेणं देणं आहे, आणि 39 grams ऑफ बेन्झिनशी घेणं देणं आहे. तर तेवढ्यालाच मोलार रेशो अप्लाय करूयात ना. याचा स्टॉइकिओमेट्रिक कोएफिशियंट 1 आहे आणि याचा 15/2 आहे. तर स्टॉइकिओमेट्री सांगते याच्या 1 मोल सोबत बेन्झिनच्या 1 मोल सोबत रिॲक्ट करण्यासाठी ऑक्सिजनचे किती मोल्स पाहिजे, 15/2 मोल्स पाहिजेत. आता गिवन व्हॅल्यू काय आहेत पहा, गिवन व्हॅल्यू बेन्झिनसाठी आहे 39 ग्राम. तर आपल्याला विचारलंय क्वेश्चन मध्ये याचे किती लिटर्स बनतील. काय करूयात, हे जे लिटरमध्ये, हे जे ग्राम्स मध्ये दिलेत ना, त्याला आपण सर्वात पहिलं कन्वर्ट करूया नंबर ऑफ मोल्स मध्ये. काय फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्सचा, गिवन मास अपॉन मोलार मास. गिवन मास 39 आहे, बेन्झिनचं मोलार मास किती येईल, 6 कार्बन आहेत, 12 इंटू 6 72, 6 हायड्रोजन आहेत, 6 इंटू 1 6, 72 + 6 किती येऊन जाईल, 78 येऊन जातील. आता 39/78 सरळ सरळ येत आहेत की 0.5 मोल्स ऑफ बेन्झिन आहेत आपल्याकडे, 0.5 मोल्स ऑफ बेन्झिन आहेत. आता स्टॉइकिओमेट्री लिहूयात. काय म्हणणं आहे स्टॉइकिओमेट्रीचं, अकॉर्डिंग टू स्टॉइकिओमेट्री 1 मोल ऑफ बेन्झिन म्हणजे C6H6 रिॲक्ट करतोय, इट रिॲक्ट्स विथ 15/2 मोल्स ऑफ O2. राईट, इथे तर आपण शोधलं होतं ना, 1 मोल बरोबर रिॲक्ट करण्यासाठी 15/2 मोल्स ऑफ O2 लागतात. तर आता किती मोल्स आहेत आपल्याकडे बेन्झिनचे, 0.5 मोल्स आहेत. सो आपण म्हणूयात 0.5 मोल्स ऑफ बेन्झिन विल रिॲक्ट विथ
काय करायचं असतं, इथे आपण एक्स घेतो नाही, इथे एक्स घेतो, मग यांना क्रॉस मल्टिप्लाय करतो, मग एक्स इक्वल टू यांचं जे काही मल्टिप्लिकेशन येतं त्याला या व्हॅल्यूने डिवाइड करतो, सरळ सरळ यांच्या मल्टिप्लिकेशनला या व्हॅल्यूने डिवाइड करतो. म्हणजे आता इथे मी डायरेक्ट लिहितो की आपल्याला येणार आहे 0.5 इंटू 15/2 डिवाइड बाय 1 येईल ना, लिहायची गरज नाही, राईट. आता याला जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला किती मोल्स मिळतील ऑक्सिजनचे पहा. 0.5 इंटू 15/2 किती मोल्स होतील. 0.5 म्हणजे साधारणतः 1/2 असतं, हे असेल 15/2, म्हणजे आपल्याला याचे मोल्स मिळत आहेत 15/4. म्हणजेच जर 1 मोल साठी 15/2 मोल्स लागत आहेत तर 0.5 साठी त्याच्या अर्धे लागतील ना, त्याच्या अर्धे म्हणजे 15/4. हे पहा ना, हे हाफ झालं तर हे पण हाफ होईल ना, 15/2 चे हाफ किती होतात, 15/4 होतील. एवढे मोल्स आपल्याला पाहिजेत ऑक्सिजनचे. क्वेश्चन मध्ये त्यांनी आपल्याला मोल्स काढायला सांगितलेत का, नाही, आपल्याला लिटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तो आपलं नेक्स्ट काम काय असणार आहे, हे जे मोल्स आले ऑक्सिजनचे त्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल लिटर्स मध्ये. कसं कन्वर्ट करणार, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू व्हॉल्यूम इन लिटर इंटू 22.4 लिटर. नंबर ऑफ मोल्स आपल्याला माहिती आहे, ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, हे आपण शोधूयात. सो व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड टू रिॲक्ट विथ बेन्झिन विल बी, नंबर ऑफ मोल्स किती आले 15/4 इंटू मोलार व्हॉल्यूम 22.4 असेल. याला जेव्हा आपण सॉल्व्ह करू तेव्हा आपल्याला आन्सर येईल 84 लिटर. म्हणजे याचं जे आन्सर असणार आहे ते असणार आहे 84 लिटर, ऑप्शन 1. आता कधी कधी काय करतात ना, स्टॉइकिओमेट्रीच्या क्वेश्चन्स मध्ये कार्बोनेट्स आणि बायकार्बोनेट्सचं मिक्सचर देतात, आणि मग असं मिक्सचर आलं की आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करणं थोडं डिफिकल्ट होतं. तर याच्यासाठी काही इन्फॉर्मेशन मी इथे टाकलेली आहे. ओनली ग्रुप 2 एलिमेंट्स चे जे कार्बोनेट्स आहेत तेच डिकम्पोज होतात हीट केल्यानंतर. ग्रुप 1 म्हणजे कोण कोण आहे, ग्रुप 1 म्हणजे लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम आहे. आणि ग्रुप 2 म्हणजे कोण आहे, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम वगैरे, बरोबर ना. तर जे ग्रुप 2 चे कार्बोनेट्स आहेत ना तेच फक्त डिकम्पोज होतात हीट केलं. पहा, बेरियम कार्बोनेट, आताच आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह केला, कॅल्शियम कार्बोनेटचं एक्झाम्पल तुम्ही स्कूल लेवलमध्ये पण बऱ्याचदा पाहिलं असेल. तर बेरियम कार्बोनेट, बेरिलियम कार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट, स्ट्रॉन्शियम कार्बोनेट, हे ग्रुप 2 चेच कार्बोनेट फक्त हीट केल्यावरती डिकम्पोज होतात. काय असते त्यांची रिॲक्शन, MCO3 हीट करा, हा रेसिड्यू बनेल, सॉलिड सबस्टन्स, त्याचा ऑक्साईड बनेल आणि कार्बन डायऑक्साईड लिबरेट होतो. हे झालं ग्रुप 2 साठी. हे ऑलरेडी बॅलन्स्ड असतात, यात बॅलन्सच करावं लागत नाही आपल्याला. पण ग्रुप 1 चे जे कार्बोनेट्स आहेत ना, जसं सोडियम कार्बोनेट, पोटॅशियम कार्बोनेट, रुबिडियम कार्बोनेट, सिझियम कार्बोनेट, दे आर नॉट गोइंग टू डिकम्पोज ऑन हिटिंग एक्सेप्ट लिथियम कार्बोनेट. आता लिथियम कार्बोनेट पहा, इकडे लिथियम आहे आणि इकडे मॅग्नेशियम आहे, यांच्यामध्ये डायगोनल रिलेशनशिप आहे, म्हणून मॅग्नेशियम कार्बोनेटच्या ज्या प्रॉपर्टीज त्या लिथियम कार्बोनेटच्या आहेत. सो ग्रुप 1 चे कार्बोनेट डिकम्पोज नाही होत हीट केल्यावर, एक्सेप्ट कोण, लिथियम कार्बोनेट. लिथियम कार्बोनेट हीट केल्यावर डिकम्पोज होतो, जसे ग्रुप 2 चे एलिमेंट्स होत, कार्बोनेट्स होता. मग जर समजा तुम्हाला क्वेश्चन मध्ये कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम कार्बोनेट यांना हीट केलं असेल तर कॅल्शियम कार्बोनेट डिकम्पोज होतो, सोडियम कार्बोनेट डिकम्पोज नाही होत. मग रिॲक्शन लिहून पुढे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. सो मला वाटतं ही इन्फॉर्मेशन फार महत्वाची आहे, हे माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. जेव्हा एस ब्लॉक वगैरे चॅप्टर शिकवला जातो जेई ॲडव्हान्ससाठी, त्यात आपल्याला ही गोष्ट पुन्हा शिकायला मिळणार आहे. पण आता जी मुलं फक्त सीईटी वर फोकस करतायत किंवा ज्यांचं फक्त नीटशी घेणं देणं आहे, ते लोक एस ब्लॉक चॅप्टर नाही शिकणार आहेत, तर त्या केसमध्ये हा कार्बोनेटचा फंडा राहून जातो. म्हणून हे माहीत असणं गरजेचं आहे, लिहून ठेवा, लक्षात ठेवा. तसंच बायकार्बोनेट जर दिले असतील ना, बायकार्बोनेट म्हणजे काय, HCO3 ज्याच्यामध्ये आहे, जसं NaHCO3, सोडियम बायकार्बोनेट. तर बायकार्बोनेट्स ऑफ ग्रुप 1 अँड ग्रुप 2 डिकम्पोज ऑन हिटिंग. कोणताही बायकार्बोनेट असू द्या, ग्रुप 1चा असू द्यात किंवा ग्रुप 2चा असू द्यात, त्यांची रिॲक्शन ही अशा पद्धतीने असणार आहे. ग्रुप 1चा बायकार्बोनेट असेल, जसं NaHCO3 असेल, त्याला हिट केलं तर तो काय बनवेल, कार्बोनेट बनवेल, म्हणजे Na2CO3 बनवेल, H2O बनेल आणि CO2 सुद्धा बनेल. अशी त्याची बॅलन्स इक्वेशन येईल. इथे आपल्याला 2 असेल, 2 लागेल बॅलन्स करायला. पहा, तसंच ग्रुप 2 चा जर एखादा बायकार्बोनेट दिला असेल तर तो अशा प्रकारे डिकम्पोज होणार आहे, तो कार्बोनेट, वॉटर आणि CO2 बनवेल.
आता याच्याच बेसिसवरती मिक्सचर ऑफ कार्बोनेट आणि बायकार्बोनेट जिथे दिलेले असतात त्या बेसिसवरती असणारे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करूयात. पहा क्वेश्चन काय दिलंय. 4 ग्राम मिक्सचर ऑफ सोडियम कार्बोनेट अँड सोडियम बायकार्बोनेट. पहा मिक्सचर दिलंय, एक कार्बोनेट दिलाय, एक बायकार्बोनेट दिलाय. ऑन हिटिंग liberates 448 ml of CO2 at STP, standard temperature and pressure. The percentage of Na2CO3 in the mixture is. या मिक्सचर मध्ये Na2CO3 चं किती पर्सेंटेज असेल ते त्यांनी आपल्याला विचारलंय. आत्ताच आपण काही इन्फॉर्मेशन पाहिली होती ज्यानुसार Na2CO3 जो आहे ग्रुप 1 चा कार्बोनेट आहे, तो काय होतो, डू नॉट डिकम्पोज ऑन हिटिंग, डिकम्पोज होत नाही. पण जो बायकार्बोनेट आहे मग तो ग्रुप 1 चा असो वा ग्रुप 2 चा असो, इथे ग्रुप 1 चा आहे, तो काय होणार आहे, तो डिकम्पोज होतो ऑन हिटिंग. याचा अर्थ जेव्हा तुम्ही याच्या मिक्सरला हीट करताय, मिक्सरमध्ये काय काय असणार आहे, Na2CO3 पण असेल, NaHCO3 पण असेल आणि दोघांचे मिळून तुम्हाला किती ग्राम दिलेले आहेत, 4 ग्राम. मग समजा आपल्याला शोधायचे कशाचे पर्सेंटेज, सोडियम कार्बोनेटचे ना, आपल्याला कशाचे पर्सेंटेज हवेत, सोडियम कार्बोनेटचे हवेत. सोडियम बायकार्बोनेटचे तर आपोआप येतीलच, पण त्यांनी आपल्याला सोडियम कार्बोनेट साठी जर विचारलं असेल तर आपण काय करूयात, सोडियम बायकार्बोनेटला x ग्राम घेऊयात. ठीक आहे. मग टोटल मिक्सचर जर 4 ग्रामचा आहे तर सोडियम कार्बोनेट किती असेल, 4 - x ग्राम असेल. त्यांचे वेट डिसाईड करून घेतले आपण. आता या दोघांपैकी कोण डिकम्पोज होणार आहे, फक्त सोडियम बायकार्बोनेट डिकम्पोज होतं, तर त्याची डिकम्पोजिशन रिॲक्शन लिहून घेऊयात. सोडियम बायकार्बोनेटला हीट केल्यावर सोडियम कार्बोनेट तसेच CO2 आणि वॉटर एवढे प्रोडक्ट्स बनणार आहेत. बॅलन्स एका इक्वेशन बॅलन्सिंग करून घेऊयात. इथे 2 सोडियम आहेत, इथे 2 सोडियमची गरज आहे. बाकी पहा, इथे 2 हायड्रोजन झाले, तर इथे 2 हायड्रोजन आहेत. ऑक्सिजन इथे बेत्रिक 6, 3 + 2 + 1, 6 ऑक्सिजन झालेत आणि कार्बन सुद्धा मला वाटतं इथे 1 आणि इथे 1, सगळं बॅलन्स्ड आहे. आता स्टॉइकिओमेट्री काय सांगते, अकॉर्डिंग टू स्टॉइकिओमेट्री. अच्छा, कोणाकोणाला अप्लाय करायची स्टॉइकिओमेट्री, बायकार्बोनेटला, कारण तोच फक्त हीट केल्यावर डिकम्पोज होतो आणि त्यापासून कार्बन डायऑक्साईड बनतोय. सो बायकार्बोनेटचे किती मोल्स आहेत, 2 मोल्स, आणि त्या 2 मोल्सला हीट केल्यानंतर कार्बन डायऑक्साईड किती बनतोय, 1 मोल. गिवन आणि रिक्वायर्डलाच मोलार रेशो पाहायचा आहे. आता मला सांगा, बायकार्बोनेटला आपण किती कन्सिडर केलंय, x ग्राम, बरोबर, आणि CO2 किती दिलाय त्यांनी आपल्याला, 448 ml गिवन आहे क्वेश्चन मध्ये. 448 ml CO2 बनतोय. म्हणजे आता हा गिवन आहे प्रोडक्ट आणि आपल्याला रिॲक्टंट किती असेल तो काढायचा आहे. काय करायचं, नेक्स्ट स्टेप काय करणार आपण, स्टॉइकिओमेट्रीने मोलार रेशो अप्लाय करायचं. काय सांगतोय मोलार रेशो, 2 मोल्स ऑफ NaHCO3 पासून 1 मोल ऑफ CO2 बनणार आहे, बरोबर. मग जर आपल्याला CO2 448 ml दिलाय, ml मध्ये घेऊन चालेल का, आपल्याला याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल, कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल, मोल्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर काय करूयात, पहिल्यांदा आपण त्याला मोल्स मध्ये कन्वर्ट करूया. 448 ml आहे ना, मग नंबर ऑफ मोल्स काढायला काय करणार आपण, 448 डिवाइड बाय ml आहे ना, ml मध्ये फॉर्म्युला काय होईल, 22400, हा फॉर्म्युला होईल ना. याला सॉल्व्ह केल्यावरती आपल्याला कळेल की कार्बन डायऑक्साईडचे नंबर ऑफ मोल्स जे आहेत ते येतील 0.02 मोल्स. चला त्यांचा मी यूज करतो इथे, 0.02 मोल्स ऑफ CO2 पासून किती सोडियम बायकार्बोनेट बनेल. पहा 1 मोल 2 मोल पासून बनला होता, तर 0.02 किती पासून बनेल, डबल आहे ना, डबलचा रेशो आहे ना, 1 to 2 आहे, मग 0.022 किती असेल, 0.04 मोल ऑफ सोडियम बायकार्बोनेट लागेल. युनिटरी मेथड जर अप्लाय केली असती तुम्ही तर काय आलं असतं, 2 into दिस, याने त्याला डिवाइड केलं असतं, इथे आन्सर लिहिला असतं, 2 into 0.02, 0.04 डिवाइड बाय 1च आहे, करेक्ट. तर आपल्याला मोल्स मिळाले सोडियम बायकार्बोनेटचे. आता जे मोल्स आलेले आहेत त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं, ग्राम मध्ये हवंय ना आन्सर. सो वेट ऑफ NaHCO3 किती येईल पहा, कसं काढायचंय, नंबर ऑफ मोल्स इनटू
NaHCO3चं मोलार मास किती आहे? मोलार मास 84 येईल. सोडियमचं 23, हायड्रोजनचं 1, कार्बनचं 12, ऑक्सिजनचं 16 × 3 48. त्यांना ऍड करा. फॉर्म्युला काय होता? नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास अपॉन मोलार मास. मास काढायचा आहे तर नंबर ऑफ मोल्स इंटू मोलार मास केलंय आपण. तर याचं मास आपल्याला जे येणार आहे ते येईल 3.36 ग्राम ऑफ सोडियम बायकार्बोनेट. आता आपल्याला क्वेश्चन मध्ये जे आहे ना त्यांनी पर्सेंटेज काढायला सांगितलं कार्बोनेटचे आणि आपल्याला जे इथे मास आले ते बायकार्बोनेटचं मास आलंय. आता बघा जर टोटल मास 4 ग्राम होतं तर Na2CO3चं मास किती येईल? 4 - 3.36 किती होईल? 0.64 ग्राम होऊन जाईल मायनस केल्यावर. आणि जर आता क्वेश्चन मध्ये आपल्याला पर्सेंटेज विचारले आहे, पर्सेंटेज बाय मास ऑफ सोडियम कार्बोनेट किती येईल? 0.64 ग्राम सोडियम कार्बोनेट आहे. टोटल मिक्सचरचं मास 4 आहे. पर्सेंटेज काढण्यासाठी मल्टिप्लाइड बाय 100 केलं तर याचा आन्सर होऊन जाईल 16%. म्हणजेच आपला ऑप्शन कोणता करेक्ट असणार आहे? ऑप्शन 2 करेक्ट असणार आहे. आता आपण काय करूयात, एक एक्झाम्पल असं घेऊयात ज्याच्यामध्ये दोन्हीही डिकम्पोज होत आहेत. कॅल्शियम कार्बोनेट सुद्धा आणि मॅग्नेशियम कार्बोनेट, दोन्ही ग्रुप 2 चे कार्बोनेट्स आहेत ना. मग तेव्हा जेव्हा त्यांना आपण हीट करू, या दोघांचं मिक्सचर किती घेतलंय? 1.84 ग्राम घेतलं. दोघांना हीट केल्यावर दोघेही डिकम्पोज होतील आणि त्याच्यापासून ते काय म्हणतात? हीटेड टू अ कॉन्स्टंट वेट टिल 0.96 ग्राम ऑफ रेसिड्यू इज फॉर्म. रेसिड्यू म्हणजे मेटलचं ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड नाही. कार्बन डायऑक्साईड तर लिबरेट झालाय. काय विचारतात ते? पर्सेंट बाय मास ऑफ मॅग्नेशियम कार्बोनेट इन द सॅम्पल वॉच. त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज आहेत बाय मास मॅग्नेशियम कार्बोनेटचे आउट ऑफ 1.84 ग्राम मिक्सचर, ते आपल्याला विचारलेलं आहे. आता बा तुम्हाला आपल्याला ही इन्फॉर्मेशन तर कळाली ना की कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेट दोन्ही सुद्धा हीट केल्यावर डिकम्पोज होत आहेत. मग जर दोघांना मी डिकम्पोज केलं आहे तर रिॲक्शन अशी लिहितो मी, दोन्ही एकत्र, कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेट यांना हीट केलं तर याच्यापासून काय बनेल? कॅल्शियम ऑक्साईड, मॅग्नेशियम ऑक्साईड आणि दोघांपासून CO2 बनेल. तर 2CO2 मी लिहून ठेवतो. रिॲक्शन चेक करू शकता तुम्ही, बॅलन्स्ड इक्वेशन आहे. स्टॉइकिओमेट्री काय सांगते? जेव्हा याचे 1 मोल आहेत तेव्हा कॅल्शियम ऑक्साईडचा 1 मोल बनेल. कॅल्शियम कार्बोनेटची स्टॉइकिओमेट्री कॅल्शियम ऑक्साईड बरोबर लावूयात ना. 2 रिॲक्शन मी एकत्र लिहिल्यात, लक्षात घ्या. हे सिंगल रिॲक्शन नाहीये, मी दोघांना एकत्र घेतोय. पण कॅल्शियम कार्बोनेटचं जे काही रिलेशन असेल ते कॅल्शियम सोबतच करायचं आहे. तसं मॅग्नेशियम कार्बोनेट पण जर 1 मोल असेल तर त्याचा जो रेसिड्यू असेल मॅग्नेशियम ऑक्साईड तो सुद्धा किती बनेल? 1 मोलच बनेल. आता मला सांगा, आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यानुसार या दोघांचं मिळून मास किती आहे? कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेटचं मास किती आहे? 1.84 ग्राम. जर मी मॅग्नेशियम कार्बोनेटला x ग्राम घेतलं तर कॅल्शियम कार्बोनेट किती होऊन जाईल? 1.84 - x ग्राम होऊन जाईल. प्लस त्यांनी इन्फॉर्मेशन आणखीन काय दिलेली आहे, तो जो दोघांचा मिळून रेसिड्यू बनतोय ना, दोघांचा मिळून जो रेसिड्यू बनतोय, इकडे लक्ष द्या, कॉन्स्टंट वेट टिल 0.96 ग्राम ऑफ रेसिड्यू फॉर्म. रेसिड्यू म्हणजे याचा प्लस याचा मिळून रेसिड्यू किती आहे? या दोघांचा रेसिड्यू जो बनला आहे तो बनलेला आहे 0.96 ग्राम. दोघांचं मिळून मास तेवढं बनलेलं आहे. आता काय करूयात आपण, ज्या काही व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत ना त्यांना मोल्समध्ये कन्वर्ट करूयात. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. कॅल्शियम कार्बोनेटच्या 1 मोल पासून त्याचा रेसिड्यू पण 1 मोल बनतो. मॅग्नेशियम कार्बोनेटच्या 1 मोल पासून त्याचा रेसिड्यू 1 मोल बनेल. ही जनरल स्टॉइकिओमेट्री रिॲक्शनला बॅलन्स केल्यावर आपण अप्लाय केली. आता ही गिवन इन्फॉर्मेशन आहे. मॅग्नेशियम कार्बोनेट डिटरमाइन करायचं आहे, सो मी त्याला x ग्राम कन्सिडर करतो. 1.84 मधून त्याला मायनस केलं की मला कॅल्शियम कार्बोनेटचा मास मिळेल. याचाही 1 मोल बनतो, याचाही 1 मोल बोलतोय, बट दोघांचं जे मास मिळून बनणार आहे ते 0.96 ग्राम आहे. मी काय करतो, याचं जे मास आहे ना कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेट यांना मोल्समध्ये कन्वर्ट करतो. गिवन मास अपॉन मोलार मास हा फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. तर गिवन मास काय आहे कॅल्शियम कार्बोनेटचं? 1.84 - x डिवाइड बाय कॅल्शियम कार्बोनेटचा मोलार मास कॅल्क्युलेट करा, 100 येईल. तसेच मॅग्नेशियम कार्बोनेटचं जर पाहिलं ना, x ग्राम आहे गिवन मास, डिवाइड बाय मॅग्नेशियम कार्बोनेटचा मोलार मास किती आहे? 84. सो हे जे आहेत ना हे आहेत मोल्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट
आणि इथे जे कॅल्क्युलेट झालेत ते पण आहेत मोल्स ऑफ मॅग्नेशियम कार्बोनेट गिवन मास अपॉन मोलार मास, गिवन मास अपॉन मोलार मास. आता स्टॉइकिओमेट्री काय सांगते आपल्याला, याच्या 1 मोल पासून याचे 1 मोल बनतात, मोलार रेशो सेम आहे. जर कॅल्शियम कार्बोनेटच्या 1 मोल पासून कॅल्शियम ऑक्साईड 1 मोल बनणार असेल तर त्याच्या 1.84 मायनस एक्स अपॉन 100 मोल्स पासून कॅल्शियम ऑक्साईडचे किती मोल्स बनतील, तेवढेच तर बनतील. स्टॉइकिओमेट्री हेच तर सांगते आपल्याला. 1:1 आहे, म्हणजे 1.84 मायनस एक्स अपॉन 100 मोल्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट पासून आपल्याला तेवढेच मोल्स मिळणार आहेत. कोणाचे? कॅल्शियम ऑक्साईडचे. तसंच सेम करा ना मॅग्नेशियम कार्बोनेटसाठी. याच्या 1 मोल पासून याचे 1 मोल बनत आहेत, तर एवढ्या मोल्स पासून किती बनतील, तेवढेच. 1:1 रेशो आहे. सो इथे पण आपल्याला मिळेल एक्स अपॉन 84 मोल्स ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड. आता पहा, दोघांचं मिळून किती मास असेल हे आपल्याला दिलेलं आहे, 0.96 ग्राम. आपल्याकडे दोघांचे नंबर ऑफ मोल्स आहेत. मला जर सेपरेटली मास कॅल्क्युलेट करायचं असेल, कोणाचं मास कॅल्क्युलेट करायचं असेल, समजा मला मास कॅल्क्युलेट करायचं आहे, मास कॅल्क्युलेट करायचं आहे कॅल्शियम ऑक्साईडचं, तर मी काय करेल, नंबर ऑफ मोल्स घेईल कॅल्शियम ऑक्साईडचे मल्टिप्लाइड बाय मोलार मास करेल कॅल्शियम ऑक्साईडचे. तसंच जर मला मास काढायचं असेल मॅग्नेशियम ऑक्साईडचं, तर मी त्याचे नंबर ऑफ मोल्स घेईल मल्टिप्लाइड बाय मोलार मास ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड करेल. बरोबर. तर नंबर ऑफ मोल्स किती आले कॅल्शियम ऑक्साईडचे, 1.84 मायनस एक्स डिवाइड बाय 100 इंटू मोलार मास किती आहे कॅल्शियम ऑक्साईडचं, 56. इकडे याचं सॉल्व करा, एक्स अपॉन 84 मल्टिप्लाइड बाय मॅग्नेशियम ऑक्साईडचं जे मास आहे ते 40 असणार आहे. आता दोघांचं मिळून जे मास आहे ना, मास ऑफ कॅल्शियम ऑक्साईड प्लस मास ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड, हे गिवन आहे 0.96, राईट. आता दोघांचं मास आपल्याकडे आहे, एक इक्वेशन सेटअप होणार आहे पहा, 1.84 मायनस एक्स अपॉन 100 इंटू 56, हे आहे गिवन मास ऑफ कॅल्शियम ऑक्साईड डब्ल्यू, हे आपण कॅल्क्युलेट केलं इथे. तसंच मॅग्नेशियम ऑक्साईडचं मास हे असणार आहे, प्लस करा त्याला, एक्स अपॉन 84 इंटू 40 इक्वल टू किती येईल, 0.96 येणार आहे. आता या इक्वेशनला सॉल्व करावं लागेल, त्याच्यामध्ये पूर्णपणे मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे. या इक्वेशनला तुम्ही सॉल्व करू शकता, क्रॉस मल्टिप्लाय करा, जिथे गरज आहे तिथे डिवाइड करा. फॉर एक्झाम्पल आपण इथे डिवाइड करू शकतो ना, यांना डिवाइड करू शकतो आपण. काय होऊन जाईल, इथे 100 आहे, इथे 56 आहे, याला जर आपण डिवाइड केलं तर इथे मला वाटतं येईल 4 ने डिवाइड करूया, इथे 14 येईल आणि इथे 25 येईल. बरोबर. म्हणजे या इक्वेशनला आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. तसंच इथे केलं तर काय येईल पहा, इथे 84 आहे, इथे 40 आहे, 4 ने करूयात पुन्हा, 4 10 जा 40, 4 2 जा 8, 4 1 जा, म्हणजे 84 होऊन जाईल ते. सो हे इक्वेशन आपलं काय बनून जाईल, 1.84 मायनस एक्स डिवाइड बाय 25 इंटू इथे किती आहेत 14 आले होते, मग इथे काय येऊन जाईल, एक्स इंटू 10 होऊन जाईल ना, सो हे 10x होऊन जाईल, डिवाइड बाय हे किती होतील 21 होतील. डिवाइड केलं आपण त्यांना, या टर्म्स आपल्याला मिळाल्या. पुढे आपण काय करणार, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन, यांचं मल्टिप्लिकेशन. बरोबर. नॉर्मल मॅथमॅटिकल स्टेप्स आहेत, कॅल्क्युलेशन्स करावे लागतील, आणि हे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल, आणि एक्सची व्हॅल्यू इकडे येणार आहे 0.84 ग्राम. 0.84 ग्राम. मग एकदा का आपल्याला एक्स मिळाला, एक्स म्हणजेच काय होतं, मास ऑफ मॅग्नेशियम कार्बोनेट. सो आपण याच्या पुढे मग कॅल्क्युलेट करू शकतो की पर्सेंटेज बाय मास ऑफ मॅग्नेशियम कार्बोनेट किती येईल, 0.84 त्याचं मास आलं, 1.84 टोटल मास होतं, इंटू 100 केलं की आपण याला सॉल्व करू शकतो, 45.66 ग्राम. म्हणजे हा जो फर्स्ट ऑप्शन आहे तो त्याचा आन्सर असणार आहे. ग्राम नाही येणार, हे पर्सेंटेज मध्ये येणार आहे. काही वेळेस आपण या क्वेश्चनला 2CO2 बनतायत, तर याचं सुद्धा यूज करून आपण या क्वेश्चनला सॉल्व करू शकलो असतो, बट त्यांनी 0.96 ग्राम ही इन्फॉर्मेशन दिली होती, म्हणून आपण त्याचा यूज केला, एक इक्वेशन सेटअप केलं, त्याला सॉल्व केलं आणि आपल्याला आन्सर मिळाला. तर ऑब्व्हियसली स्टॉइकिओमेट्रिक कॅल्क्युलेशन्स आहेत. आजच्या व्हिडिओचं पर्पज हे होतं की तुम्हाला स्टॉइकिओमेट्रिक कशी अप्लाय करायची हे समजलं पाहिजे. सो मी काय केलं, काही निवडक क्वेश्चन घेतले आणि त्यांना एकदम डिटेलमध्ये सॉल्व करून दाखवलंय.
कारण जनरली जेव्हा मोल कन्सेप्टचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत लेस दॅन 1 मिनिटमध्ये सॉल्व्ह झाले पाहिजे. सो एवढी प्रॅक्टिस आपल्याला त्या क्वेश्चन्सची करावी लागते. तर आज आपण इथेच थांबूयात. स्टॉइकियोमेट्रीमध्ये आपण त्याच्यातल्या स्टेप्स पाहिल्यात, काही क्वेश्चन्स आपण त्याच्यात सॉल्व्ह केले आणि स्टॉइकियोमेट्री कशी अप्लाय होते हे डिटेलमध्ये पाहिलं आहे. तुम्ही भरपूर क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करा, PYQ सॉल्व्ह करा, तेव्हा तुम्हाला स्टॉइकियोमेट्री आणखी चांगल्या प्रकारे समजून येईल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या ज्या मोल कन्सेप्टचे कन्सेप्ट पाहतोय आपण, याच्यामध्ये आपण लिमिटिंग रिएजंटचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे हे पाहणार आहोत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नेहमीप्रमाणे लक्षात ठेवा, JEE नीट आणि MST CETचे केमिस्ट्री शिकवणारा हा एकमेव मराठी चॅनल आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा चॅनल तुम्हाला पोहोचवायचा आहे. जय शिवराय.